मणिपूरच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट इज फेल्ड कम्प्लिटली. म्हणजे अनेक वर्ष झाले, दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय, पण मणिपूर बद्दल चर्चा व्हावी, केंद्र सरकारच्या नेत्यांनी तिथे जावं. आमची तर मागणी होती प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन जावं, कारण मणिपूर हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि आम्हाला त्याच्यात बिलकुल राजकारण आणायचं नाहीये. तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही आणि उद्याही नसणार, कारण का काही विषयांमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी देशाच्या हिताची कामं केली पाहिजे. आणि म्हणून मणिपूर शांत व्हावं आणि तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी अनेक वेळा आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती केली की एक ऑल पार्टी डेलिगेशन आपण सगळे मिळून तिथे जाऊया आणि तिथे जाऊन मणिपूर शांत कसं होईल याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. पण दुर्दैव आहे की सातत्याने मणिपूरमधली हिंसा काही थांबत नाही. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे राजकारण देखील होत आहे. दुर्दैव आहे अशा घटना सातत्याने होत आहेत. आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. हिट अँड रनची केस असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा कोयता गँग असेल, अशा असंख्य घटना सातत्याने महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि केंद्र सरकारचा डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज क्राईम वाढलेला आहे. हे माझा आरोप नाहीये, हा केंद्र सरकारचा डेटा आहे. पूर्णपणे लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार जे आहे ते पूर्ण अपयशी झाले. आपण बघतो एकंदरीत कालचा विषय झाला, वारंवार बारामतीमध्ये जे घटना घडायला नको होत्या त्या घडत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत? अर्थातच काल कुठली घटना, बारामतीत काल बऱ्याच घटना झाल्या, कुठल्या घटनेबद्दल बोलताय? बॅनरचा विषय झाला, गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे. नाही, मला असं वाटतं की बॅनरचा जो विषय झाला हा अतिशय दुर्दैवी आहे. मी कालही तुमच्याशी बोलताना म्हणले की दुर्दैवी घटना आहे. हा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि फार सुसंस्कृत पद्धतीने इथे राजकारण आणि समाजकारण होत आले. हे काल बारामतीत जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे. आणि अशा घटना कुठे जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी अशा घटना होऊ नये कुणाच्याच बाबतीत, असं माझं ठाम मत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत एक मोहन भागवतांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाले. कसं बघता त्याकडे? त्याला मी राजकारण अजिबात समजत नाही. हा शब्द चुकीचा आहे. हा इतिहास आहे. मला आश्चर्य वाटतंय की भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे देवेंद्रजींचं जे छत्रपतींबद्दल स्टेटमेंट आलं, सुरत बद्दल, त्यानंतर हे जे आलंय, आणि मी भुजबळ साहेबांचे आभार मानते की काल भुजबळ साहेबांनी येऊन एक स्टेटमेंट केलं आणि जे आपले इतिहास आहेत महाराष्ट्रातले, मग जयसिंगराव पवार साहेब असतील किंवा सावंत सर असतील, इंद्रजित सावंत सर, या सगळ्यांनी काल जे वास्तव आहे, इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो, ते वास्तव असतं. ते तुमच्या सोयीचं असू दे किंवा नसू दे असं नसतं. त्यामुळे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सगळे लोक हा छत्रपतींचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडतायत. हे दुर्दैव आहे. आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार भारतीय जनता पक्षाने जो सुरू केलाय, हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत, आम्ही त्यांना मांडू देणार नाही. कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच पाहिजे आणि त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीची विधानं करत असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. लोकसभेला जी लढाई झाली पवार विरुद्ध पवार, तीच परिस्थिती आता विधानसभेला दिसते. जवळपास नाव देखील निश्चित झालेलं आहे आणि बारामतीकर संभ्रमात आहेत की नक्की आता कुणाला कौल द्यायचं. मला याची काय माहिती नाही बाबा. काही मोठ्या संख्येनं लोक इच्छुक उमेदवार येतात, साहेबांना भेटतायत, तुम्हाला देखील भेटतायत. कसं बघता एकंदरीत राज्याचं चित्र? हे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम, विश्वास जो तमाम महाराष्ट्राने नेहमीच केलाय. 6 दशक आदरणीय पवार साहेबांवर जो प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने केलाय, त्यांच्या समोर मी विनम्रपणे नतमस्तक होते. आणि हे जे प्रेम त्यांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आणि सातत्याने महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि महाराष्ट्राचा विकास, आणि विकास हा सगळ्या बाबतीत
हा झाला पाहिजे, ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि वारसा पुढे न्यायचा प्रयत्न जो 6 दशक महाराष्ट्रात केलाय त्याचीच ही पोचपावती आहे. लोकांना आजही आदरणीय पवार साहेबांवरच विश्वास वाटतो आणि दिल्लीमध्ये आपल्या हक्काचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आदरणीय पवार साहेबांकडेच महाराष्ट्र बघतो. आणि ही एक गोष्ट सांगेन, दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे, तो जरी वेगळ्या पक्षात असला तरी गडकरी साहेबांबद्दल आजही आमच्या सगळ्यांच्या मनात, जरी ते वेगळ्या विचारात काम करत असले तरी मान सन्मान आहे. अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आताही महायुतीमध्ये अजित पवारांवरून धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणावरून महायुतीचे जे बॅनर लागले त्यामध्ये अजित पवारांचे फोटो हटवण्यात येत आहे. प्रश्नाचं मी कसं उत्तर देणार? तो त्यांच्या काहीतरी आघाडीत त्यांची काही युती आहे, त्या युतीचा निर्णय असेल. पवार आम्हाला कसं माहिती साहेबांनी असेल? पवार साहेबांविरोधात निवडणूक नको असं अजितदादांच्या आमदारांनी मत मांडलेलं आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो अशी म्हणते. त्यांचा सर्वे तसं दाखवत असतो. मला याची काय माहिती. आज तुम्ही शहरामध्ये अनेक गणेश मंडळांना भेटी देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने एकनाथ गणेश महोत्सव बारामतीमध्ये आयोजित केलाय. तुम्ही त्या गणेश महोत्सवाला भेट देणार आहे? मी एकतर दरवर्षी आरत्यांना येते. बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे मला आमंत्रण असतं तिथे जाण्याचा मी प्रयत्न करते. सगळीकडे जाणं होत नाही, पण जास्तीत जास्त ठिकाणी लोकांचा हा एक आनंदाचा क्षण असतो. त्या आनंदात सहभागी होण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. टाइम्स नावाचा सर्वे आलेला आहे. यामध्ये महायुतीला 137 ते 152 जागा दाखवतात आणि महायुतीला 129 ते 146 दाखवतात. अतिशय काट्याची टक्कर यामध्ये दाखवली आहे. हुआ ना, अभी बहुत जल्दी है सर्वे करून. राहुल गांधीने दावा केला की माझा लडाखमध्ये सर्वे तुम्हाला आठवत आहे ना? राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा चीननं गिळंकृत केली. कसं काय बघताय? केलं? चीननं गिळंकृत केले. लडाख एवढा जी जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारला चीन असं वक्तव्य काय राहुल. सांगता येत नाही आज. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते, कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा वाटतं. आणि महायुतीला 129 ते 146 दाखवतात. अतिशय काट्याची टक्कर यामध्ये दाखवली आहे. हुआ ना, अभी बहुत जल्दी है सर्वे करून. राहुल गांधीने दावा केला की माझा लडाखमध्ये सर्वे तुम्हाला आठवत आहे ना? राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा चीननं गिळंकृत केली. कसं काय बघताय? केलं? चीननं गिळंकृत केले. लडाख एवढा जी जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारला चीन असं वक्तव्य काय राहुल. सांगता येत नाही आज. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते, कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा वाटतं. आता आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवरच बघा ना, पक्ष आणि चिन्ह त्या दोघांचं स्थापन येतेच आहे. आज आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची ना चिन्ह आहेत ना पक्ष आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आमचा अजूनही कोर्टावर विश्वास आहे की दडपशाही आम्ही होऊ देणार नाही. हा देश हा फक्त संविधानानेच चालणार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार हा देश कुणाच्या मनमानीने आणि अदृश्य शक्तीच्या मनाने चालणार नाही. आणि म्हणूनच जे यश आम्हाला मिळालं, जी साथ महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला दिली, ती अदृश्य शक्तीच्या विरोधात होती. हा देश संविधानानेच चालणार आणि त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू. वेळ आली तर शेवटच्या श्वासापर्यंत जे काय करायला लागेल ते करू, पण संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढू. बारामतीत येणाऱ्या विधानसभेला तुमच्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार? एकतर बारामतीची सीट कोण पक्षातून कुठला पक्ष लढणार हेच अजून निश्चित झालेलं नाहीये. आमचे गणपती नंतर सीट वाटपाची डिटेल तयारी होईल. मोठा कोण किती सीट लढणार ह्याचा निर्णय झालेला आहे, पण कुठल्या मतदारसंघातून कोण नक्की लढणार हे अजून पुढच्या 8-1 दिवसात फायनल होईल. आणि त्याच्यानंतर ही सीट जर राष्ट्रवादीला आली त्याच्यानंतर पक्ष ठरवेल कुणाला तिथे. ताई, आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी आहे कोर्टात. काल होती, परंतु ती लांबणीवरती पडली. साधारणतः 1 वर्षापेक्षा जास्त अवधी झाला. सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतोच आणि सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की कोर्टात आज न उद्या आम्हाला न्याय मिळेल. माझी एवढीच कोर्टाला विनंती राहील की माननीय कोर्टाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, कारण का हा पक्ष आणि चिन्ह दोन्ही, मग उद्धवजींची शिवसेना आणि आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी, या दोघांनी स्थापन केलेले पक्ष